नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे शशिकांत हा माफीचा साक्षीदार होणार आहे. त्याचबरोबर शशिकांतला पोलीस घेऊन जाणार आहेत आणि त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे पार्वती आजीवरती खूप मोठं संकट येणार आहे. अगदी वर्षभरापूर्वी आपल्याला गावी गेल्यानंतर एक म्हातारी आजीची जी रमाची साथ द्यायची ती पुन्हा माघारी येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि पार्वती आजीच्या पायाखालची जमीन सरकणार आहे. आता ही नक्की म्हातारी आजी कोण आहे? म्हणजे ती मधुमती आजी आहे. ती वापस येणार आहे आणि त्याचवेळी नेमकं घरामध्ये अक्षय आणि रमा दोघंही नसणार आहेत. ते दोघं हनीमूनला गेलेले आहेत. तर आता मुकदम फॅमिलीवरती आलेलं हे संकट आता पार्वती आजी त्याचबरोबर घरातील बाकी सर्वजण कशा पद्धतीने हँडल करणार हे आपल्याला आजच्या या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे शशिकांत रमाशी बोलत असतात. त्याच वेळेस पोलीस तिथे येतात आणि म्हणतात की शशिकांत मुकदम यू आर अंडर अरेस्ट. सगळ्यांना धक्का बसतो. तर रमा म्हणते की हे कसं शक्य आहे? नाही, तुम्ही बाबांना घेऊन जाऊ शकत नाही. त्यावेळेस पोलीस म्हणतात की आम्हाला त्यांना घेऊन जावं लागणार आहे. ते आरोपी आहेत कारण रेवा राजाध्यक्ष यांनी त्यांच्या विरोधात तक्रार दिलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की या सगळ्यामध्ये माझ्यासोबत होते ते शशिकांत मुकदम होते आणि मग सगळ्यांनाच आता खूप मोठा धक्का बसत आहे. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की पार्वती आजी त्याचबरोबर घरातील बाकी सर्वजण तिथं असतात आणि सगळेजण म्हणू लागतात की नाही, हे शक्य नाही. हे सगळं जेव्हा चालू आहे आणि त्याच वेळी या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इथे मोठा धक्का बसलेला आहे. तो म्हणजे पार्वती आजी म्हणत आहे की नाही, शशिकांतनं काही केलेलं नाही. तेव्हा रमाही तेच सांगत आहे. पण शशिकांत म्हणतो की हो, मला मान्य आहे. मग सगळेजण घरातले म्हणू लागतात की आता करायचं काय आहे? कारण सगळ्यांनाच धक्का बसलेला आहे की आता शशिकांतने तर गुन्हा मान्य केलेला आहे. सगळ्यांना माहिती आहे की शशिकांत या सगळ्यामध्ये सामील होता. तेव्हा रमा म्हणते की नाही, आमची बाबांच्याबद्दल काहीच कंप्लेंट नाही आहे. तेव्हा ते म्हणतात की मग तिथं असलेला लगेचच बोललं जातं ते म्हणजे काका बोलतो की मला सांगा की याच्यावरती दुसरा काही मार्ग नाही आहे का? याच्यातून दुसरा काही मार्ग रमाकांत काका विचारू लागतो की यातून दुसरा काही मार्ग निघणार नाही का? आणि तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो. रमाकांत काकाही आता शशिकांतची बाजू घेत आहे. शशिकांतच्या बाजूने घरातील सर्वजण आहेत. शशिकांतने तर त्याचा गुन्हा मान्य केलेला आहे आणि रमाने शशिकांतला माफ केलेला आहे. या सर्व गोष्टी घडत आहेत. त्याचवेळी सीमा मात्र खूप हादरते. सीमा म्हणते नाही, यांनी काही केलेलं नाही आहे, तुम्ही यांना असं नाही घेऊन जाऊ शकत. हे सगळं सीमा बोलत असते. सगळेजण सीमाला समजवू लागतात. तर रमा म्हणते की नक्की काय करता येईल? तेव्हा इन्स्पेक्टर साहेब सांगतात की कसं आहे, यांनी जर माफीचा साक्षीदार झाला तर आपल्याला सोडवता येईल. परंतु एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ती अशी आहे की काहीही झालं तरीही आत्ता यांना आम्हाला घेऊन जावंच लागणार आहे. जोपर्यंत कोर्टाची तारीख होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना इथे सोडू शकत नाही. आम्हाला त्यांची चौकशी करायची आहे. त्यासाठी त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन जावं लागणार आहे. आणि मग रमाला त्याचबरोबर सीमाला सगळ्यांना खूप वाईट वाटू लागतं. रमा आणि सीमा दोघीही रडत असतात. घरातील सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्यानंतर रमा म्हणते की ठीक आहे, आपण या सगळ्यातून मार्ग काढूया, बाबांना सोडवूया, असं रमा सगळ्यांना सांगू लागते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सगळेजण तिथं असतात आणि सगळेजण म्हणत असतात की रमा, एवढ्या गोष्टी कसं काय तुला हँडल करता येतात? म्हणजे एवढं सगळं झालं तरीही तू शांतपणे रिॲक्ट झालेली आहेस. तू जराही विचार केला नाहीस किंवा टेन्शन घेतलं नाही, हायपर झाली नाही, पॅनिक झाली नाही आहे. त्यावेळेस रमाच्या बाबतीत तिथं सगळेजण कौतुक करत आहेत. रमा खरंच हुशार आहे. आणि मग पार्वती आजी पण म्हणू लागते की रमा, मलाही तुझ्याशी बोलायचं आहे. प्रत्येकजण रमाची बाजू घेत असतं, रमाशी बोलत असतं. रमाला आपण काय चुका केलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टींची त्यांना रमाला सगळ्या गोष्टी सांगितल्या जात असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रमाही आता तिथे बोलत असते. तेव्हा पार्वती आजी तिथे येते, रमाच्या जवळ उभी राहते आणि म्हणते मलाही तुझ्याजवळ माफी मागायची आहे. तू जेव्हा घरात आली ना तेव्हा मला खूप राग यायचा. माझ्या ना तळपायाची आग मस्तकात जायची. मला असं वाटायचं की तू माझ्यासमोर आलंही नाही पाहिजेस. त्याचं कारण होतं, कारण मला असं वाटायचं जो सेन्स असतो, जी माणुसकी असते ती गरिबांमध्ये कधीही नसते. त्यामुळं मला असं वाटत होतं. हे ऐकल्यानंतर रमा भाऊक होते. पार्वतीजी म्हणू लागते की हो, जे खरं आहे तेच मी तुला सांगत आहे. कारण काहीही झालं तरीही
आत्ता मला तुझी माफी मागायची आहे आणि हे सगळं जे काही घडत आहे आणि मला आता कळत आहे की तू वाघीण आहे, या कुटुंबाला एकत्र बांधून तूच ठेवू शकते. त्याचबरोबर मला कळलेलं आहे की अंगामध्ये चांगले गुण असण्यासाठी श्रीमंत असण्याची गरज नाही, तर तो उपजतच तो गुण असावा लागतो. मग लगेचच सीमा म्हणत असते, हो माझी सून आहेच तेवढी गुणी. हे सीमाचं बोलणं चालू असतं. त्याचवेळी अक्षय तिथे तो अक्षय म्हणत असतो की मला का कौतुक, माझं का कौतुक केलं जात नाही आहे, हे अक्षय बोलत असतो. तेव्हा पार्वती आजी म्हणते की खरंच. अक्षय म्हणतो मी पण केली ना छान ॲक्टिंग. तेव्हा आजी म्हणते की तुझे ना कान उपटले पाहिजे, तू जराही विचार केला नाही की आम्हाला काय वाटेल या गोष्टींचा. तू मात्र प्रत्येक वेळेस आम्हाला त्रासच दिलेला आहे. तू नाटक केलं होतं, पण आमची अवस्था काय झाली होती त्यावेळेस इथं लगेचच आनंद म्हणू लागतो, पण मी ओळखलं ना त्याचं नाटक, कारण मी त्याचा मोठा भाऊ आहे ना. आणि मग अक्षयला तो म्हणू लागतो की हे बघ, आता इथून पुढं जर तुला नाटक करायचं असेल तर माझ्या पुढच्या शॉर्ट फिल्मसाठी मी तुला सिलेक्ट करेल. हे सगळं बोलणं चालू असतं आणि त्याच वेळी आनंद म्हणत असतो की बरोबर आहे, पण एक गोष्ट बोलायची आहे ती म्हणजे, आणि आनंद बोलायला सुरुवात करतो, आता अक्षय आणि रमा तुमचं कौतुक बाद झालं, आम्ही प्रत्येक वेळेस तुमचंच कौतुक ऐकत असतो, आमचं काय रे. असं बोलल्यानंतर अभ्या म्हणतो की तो माझं वाक्य आहे, तो माझा डायलॉग आहे, तू काय म्हणतोयस रे. तेव्हा आनंद म्हणतो जे खरं आहे ना तेच मी बोलत आहे, कारण या दोघांनी आता एकमेकांना वेळ देणं गरजेचं आहे, या दोघांनी एकत्र फिरायला जाणं गरजेचं आहे. कारण पहिल्या हनुमानला पण ते अर्धवटच माघारी आलेले होते आणि मला वाटतंय की आता तरी त्यांनी फिरायला गेलं पाहिजे. आणि घरातले सगळेजण तयार होतात, कारण आता अक्षय आणि रमा यांचं हनीमून झालंच पाहिजे असं सगळ्यांना वाटत असतं. त्याचबरोबर आनंद म्हणत असतो की अक्षयला मी बरोबर ओळखलेलं, त्याने 2-3 गोष्टी अशा सांगितल्या की त्याच्यावरून मला क्लिक झालं आणि मला कळलं की तो माझा भाऊ अक्षयच आहे, ज्याची मेमरी परत आलेली आहे. हे सगळं गोष्टी घडत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की पार्वती आजी म्हणत असते की काही झालं तरी आता आपल्या घरामध्ये जो आनंद आलेला आहे तो आनंद चांगला टिकवायचा आहे आपल्याला. काहीही झालं तरीही आत्ता सध्याच्या घडीला आपल्या घरावरचं जे संकट आहे ते टळलेलं आहे आणि मग आपल्याला आता पुढच्या गोष्टी ठरवाव्या लागणार आहेत. तेव्हा अक्षय म्हणतोय की हो, हनीमूनला तर जायचंच आहे, पण त्याआधी मला होळी करायची आहे. आणि होळी म्हटल्यावर सगळ्यांना धक्का बसतो, सगळेजण म्हणू लागतात म्हणजे कसली होळी करायची, काय आहे तुझ्या डोक्यात नक्की. तेव्हा अक्षय म्हणत असतो की रेवाच्या साहित्याची होळी करायची. आणि मग सगळेजण होळी करण्यासाठी बाहेर येतात आणि बाहेर आल्यानंतर बोलत असतात. तेव्हा मात्र सगळ्यांचं म्हणणं असतं की रेवाने आम्हाला असा त्रास दिलेला आहे, रेवाने अक्षयला वरून ढकलेल दिलेला आहे, रेवाने माझ्या आयुष्यातील माझी आरती घालवलेली आहे. हे सगळं प्रत्येकजण बोलत असतं आणि रमा मात्र तो फोटो घेऊन शेवटपर्यंत थांबलेली असते, कारण तो फोटो तिचा आणि रेवाचा लहानपणीचा होतो, जेव्हा तो गाडीवरती फिरायला निघालेले असतात तेव्हाचा जो फोटो होता. आणि त्याचबरोबर तेव्हाच्या त्या फोटोमध्ये यांना त्या फोटोमध्ये रेवा आणि रमा गाडीवर बसलेले आहेत आणि त्या दोघीजणी फिरत आहेत आणि हे सगळं त्याच्यामध्ये होतं. तरीही इकडे सगळेजण खूप चिडलेले असतात आणि फायनली रेवाच्या आठवणींची होळी करून तिला घराबाहेर हाकललेलं असतं. आणि हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हाच तिथे पार्वती आजी पण असते आणि रमाला मात्र खूपच वाईट वाटत असतं. रमा तो फोटो घेते आणि तो फोटो त्या होळीमध्ये म्हणजे त्या आगीमध्ये टाकून देते आणि ती खूपच शांत झालेली असते. अक्षय तिला विचारतो तेव्हा ती म्हणते की नाही ठीक आहे. आणि मग रमा तो फोटो टाकते आणि खऱ्या अर्थाने आता सुभेदारांची होळी होते. सुभेदारांनी रेवाच्या आयुष्याची होळी केलेली असते, हे आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर इकडे सगळेजण आपापल्या हातातले फोटो टाकत आहेत, सगळेजण आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत की रेवाला उद्ध्वस्त करण्याचा. तिची एकही आठवण आपल्याला या घरात नको आहे. तेव्हा पार्वतीजी म्हणते की बरं झालं अक्षय, तू हा विचार केला आणि हे होळी करण्याचं ठरवलेलं आहेस. तेव्हा अक्षय म्हणतो की ही आयडिया माझी नाही आहे, ही आयडिया रमाची आहे, कारण या घरामध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये त्या रेवाच्या आठवणी आहेत आणि जोपर्यंत त्या रेवाच्या आठवणी आपल्या घरातून जाणार नाहीत तोपर्यंत आपण सुखी होणार नाही, हे सगळं बोललं जात असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं त्या होळीच्या भोवती सर्वजण असतात आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी आता अक्षय आणि रमा हनीमूनला जायला निघणार असतात. अक्षय रमाने रेवाची होळी केलेली आहे, रेवाच्या आठवणींची होळी केलेली आहे आणि जो काळा धूर आहे तो घराच्या बाहेर निघत आहे, त्या होळीतून बाहेर पडत आहे, तो म्हणजेच रेवा या घरातून बाहेर जात आहे असं यांना वाटत आहे. घरातल्या वाईट
ज्या गोष्टी आहेत त्या घराच्या बाहेर पडत आहेत. अक्षय आणि रमा आता तयार झालेले असतात. दुसऱ्या दिवशी सकाळी निघालेले असतात. सीमा रमाला सांगत असते की सगळ्या गोष्टी मनापासून करायच्या आहेत. आता तुम्ही निघालेला आहात, एकमेकांना वेळ द्यायचा आहे, अजिबात इकडचा विचार करायचा नाही, अर्थाची काळजी करायची नाही. आम्ही सगळेजण आहोत आणि आम्ही सगळेजण ह्या गोष्टी पाहत आहोत. आणि इकडे अक्षयला अभ्याने आणि आनंदने बोलून घेतलेलं असतं आणि सांगितलेलं असतं ही काय साधी मॅच नाही आहे, ही टेस्ट मॅच आहे, एवढं लक्षात ठेव. ही T20 नाही आहे एकाच दिवशी उडवून टाकायला. लक्षात ठेव, सगळं कसं अलगत असलं पाहिजे. अक्षय म्हणत असतो अरे मी काही लहान नाही आहे. तेव्हा अभ्या आणि आनंद सांगत असतात की आता तू दुसऱ्यांदा हनीमूनला 2-2 हनीमून आहे तुझी, 2-2 लग्नाचे. कारण काही झालं तरी मागचं लग्न आणि आताचं लग्न 2 लग्न झालेले आहेत. त्यावेळेस तो हनीमूनला गेला नव्हता पण आता चाललेला आहे. तर माझं एकच म्हणणं आहे की काहीही झालं तरीही तू हा हनीमून सक्सेस करूनच यायचा आहे. अक्षयला ते बॅट देत असतात, म्हणत असतात ही बॅट पण घेऊन जा. तेव्हा अक्षय म्हणतो तिथं काय मला क्रिकेट खेळायचं की काय. तेव्हा हे म्हणत असतात की नाही रे, असू दे, ही घेऊन जा, बॅट पण घेऊन जा असं म्हणत अक्षयच्या मागं लागलेले असतात. आणि मग अक्षयला म्हणतात की ही बॅट सोबत तुमच्या सिक्युरिटीसाठी असू दे, कारण तुम्ही दोघंच चाललेले आहात, त्यामुळं ही बॅट सोबत असणं गरजेचं आहे असं सांगत असतात. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अभ्या आणि आनंद दोघंही अक्षयची मात्र पुरी वाट लावत असतात. अक्षय म्हणत असतो मला माहिती आहे सगळ्या गोष्टी, मला माहिती आहे काय करायचं आहे ते, असं अक्षरशः अक्षय बोलतो. तेव्हा मात्र अभ्या आणि आनंद शांत होतात. इकडे जान्हवी येते, रमाला खेचतच बाजूला घेऊन जाते आणि म्हणू लागते की हे बघ अक्षय भाऊजी झाले ते गोड गोड बोलायला लागले की लगेच त्यांच्या प्रेमात विरघळून जायचं नाही, एवढी गोष्ट लक्षात ठेव, जरा भाऊ खायचा. रमाला ती सांगत असते भाऊ खायचा म्हणजे काय करायचं. रमाला सांगू लागते की बाहेर निघालो की अक्षयला म्हणायचं ही पर्स घे, अक्षयकडे पर्स द्यायची, त्याला सांगायचं की ही पर्स सांभाळ, माझ्यासाठी हे आण, माझ्यासाठी ते आण, आणि त्याला नाचवत राहायचं, एवढं लक्षात ठेव. आणि रमा मात्र जान्हवीचं हे बोलणं ऐकत असते आणि हसत असते. कारण यांना सगळ्यांना असं वाटत असतं की रमा आणि अक्षय हे आता नवीनच आहे, त्यांना काही गोष्टी समजतच नाही आहेत, आपण त्यांना इन्स्ट्रक्शन दिल्या पाहिजेत असं सगळ्यांचं चाललेलं असतं. आणि जान्हवी पण त्याच पद्धतीने रमाशी बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सगळेजण खुश आहेत. अक्षय आणि रमा दोघंही निरोप घेतात आणि बाहेर पडत असतात. आणि त्याच वेळी आता मुकादम कुटुंबावरती मोठं संकट येणार असतं आणि त्याची चाहूल आता पार्वती आजीला लागलेली असते. अक्षयच्या हातात अभ्याने आणि आनंदने बॅट दिलेली असते आणि सांगितलेलं असतं की हे घेऊन जा, का तर सिक्युरिटी पर्पजसाठी जर कोणी तुम्हाला रस्त्यात अडवलं तर या बॅटने त्यांना उडवून टाक. अक्षय म्हणतो हो हो नक्की नक्की. मग अक्षय गाडीच्या डिक्कीमध्ये बॅट ठेवतो. त्याचबरोबर रमासाठी दरवाजा उघडतो आणि निघालेले असतात. तर सगळेजण खूप आनंदात आहेत. आता मुकादम कुटुंबात आनंद आलेला आहे. मुकादम कुटुंबांना बांधून ठेवणारी व्यक्ती एकच आहे, ती म्हणजे रमा. सगळेजण रमाला बाय करत आहेत आणि पुन्हा घराकडे वळलेले आहेत. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये मधुमती आजी येणार आहे. हे जेव्हा कळतं तेव्हा आनंदलाही खूपच धक्का बसलेला असतो. अभि मात्र म्हणत असतो की तुला काय रे, का एवढा धक्का का बसलेला आहे. आणि त्याचबरोबर असं कोण आहे ती एवढं. आनंद म्हणत असतो तू बघितल्यावर तुला कळेल की ती कोण आहे, ती पोरच असते ती, असं बोललं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आता मधुमती ही गाडीतून उतरते आणि आता आलेली असते ती मुकादमांच्या घरांकडे. मुकादमच्या घरी येतात तिने आणि इकडे अभिला काहीच माहिती नसतं की ही आजी नक्की कोण आहे, कोण येणार आहे. आणि इकडे जेव्हा आता मधुमती आजी जेव्हा आता मुकादमांच्या घरी येते आणि तेव्हा पार्वतीला खूप मोठा धक्का बसतो. आणि ती मधुमती आलेली आहे. ती म्हणते की पार्वती तुझा भूतकाळ काय तुला माहिती आहे ना, तू माझ्या नवऱ्याला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये पाठवलं, माझं घर लुबाडलं, माझं आयुष्य बर्बाद केलेलं आहे. आणि ज्या घरात तू राहत आहे ना ते घरही माझंच आहे, ज्या घरावरती तू हक्क सांगत आहे ना तेही माझंच आहे, या भाषेमध्ये ती बोलत असते. आणि इकडे पार्वती आजी मात्र शांतच असते. पण पार्वती आजीने प्रॉपर्टी ऑलरेडी रमाच्या नावावर करून टाकल्यामुळं आता मधुमती आजी त्यांचं काहीही वाकडं करू शकणार नाही, कारण रमा ही मालकीन झालेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.